म्हणजे बीड म्हणजे तसा काबाड कष्ट करणाऱ्या ऊसतोड कामगारांचा आणि रात्रंदिवस अभ्यास करून भारतीय प्रशासकीय सेवेत आपलं नाव करणाऱ्या याच ऊसतोड कामगारांच्या पोरांचा, भगवानगडावरील भगवान बाबांचा आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा जिल्हा. पण गेल्या काही दिवसांपासून हा जिल्हा राज्याच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. त्याचं कारण म्हणजे इथं नव्यानं उदयास आलेला हत्येचा पॅटर्न. एकामागोमाग एक हत्या आणि गुन्हे इथं घडताना दिसत आहेत. गुन्हेगारीच्या अजगरानं या जिल्ह्याला अक्षरशः पूर्णपणे गिळून टाकलेला आहे. पण या सगळ्या गोष्टीचा फटका इथल्या सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. म्हणूनच आज आपण गेल्या काही दिवसात बीडमध्ये घडलेल्या हत्येच्या या 4 हत्येंचा आढावा घेणार आहोत, ज्या हत्येंमुळे बीड सध्याच्या घडीला राज्याच्या केंद्रस्थानी आलेला आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष फारी. म्हणजे सगळ्यात पहिली घटना आहे अर्थातच बीडच्या मसाजोगची. बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मसाजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह मसाजोगच्या ग्रामस्थांनी या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. तेव्हा कुठे जाऊन ही दुर्दैवी घटना महाराष्ट्राच्या नजरेसमोर आली. अतिशय निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि या हत्येला खंडणीचा अँगल त्याचबरोबर बड्या नेत्यांचा या हत्याकांडाशी संबंध असल्यानं हे प्रकरण राज्यात चांगलंच पेटलं. म्हणजे हत्ये दिवशी संतोष देशमुख यांच्यासोबत असणारे त्यांचे आत्तेभाऊ शिवराज देशमुख यांनी सांगितल्यानुसार घटना घडली त्या दिवशी दुपारी 2:30च्या दरम्यान शिवराज देशमुख हे संतोष देशमुख यांना केजमध्ये भेटले. त्यानंतर ते दोघे केजमधून त्यांच्या गावाकडे परतत होते. शिवराज देशमुख गाडी चालवत होते तर संतोष देशमुख त्यांच्या शेजारी बसलेले होते. दरम्यान डोणगावच्या टोल नाक्यावर अचानक एका 4 चाकी गाडीकडून त्यांच्या गाडीला अडवण्यात आलं. त्या गाडीतून 5-6 तरुण खाली उतरले आणि संतोष देशमुखांच्या गाडीवर दगडफेक करू लागले. नंतर त्यांनी संतोष देशमुखांना गाडीतून खाली ओढून काठ्या, लोखंडी रॉड तसंच कोयत्यानं मारहाण करायला सुरुवात केली आणि लगेचच त्यांच्या गाडीत टाकून घेऊन गेले. पुढे त्यांनी सांगितलं की या दगडफेकीत एक मोठा दगड गाडी चालवणाऱ्या शिवराज देशमुखांच्या सीट जवळ आला. तो काढून गाडी बाहेर येईपर्यंत अपहरणकर्ते संतोष देशमुखांना घेऊन गेले होते. या मारहाण करणाऱ्या तरुणांमध्ये सुदर्शन गुले, सांगळे, महेश केदार, प्रतीक गुले हे ओळखीचे चेहरे देखील शिवराज देशमुख यांना दिसून आले. त्यांनी लगेच हा सगळा प्रकार संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना फोन करून सांगितला. शिवराज देशमुख पुढे सांगतात की या घटनेची माहिती मिळताच धनंजय देशमुख यांनी त्यांना लवकरात लवकर केज पोलीस स्टेशनला पोहोचायला सांगितलं. त्यानंतर साधारणतः 15 ते 20 मिनिटात शिवराज देशमुख पोलीस स्टेशनला पोहोचले. दरम्यान अपहरणाच्या जवळपास 3 तासांनंतर संतोष देशमुख यांच्या मृत्यूची बातमी त्यांना पोलिसांकडूनच मिळाली. सरपंच संतोष देशमुख यांच्या या निर्गुण हत्येमागं काय कारण असावं याबद्दल बोलताना धनंजय देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार ही हत्या पवनचक्कीच्या वादातून झाल्याचं सांगितलं. पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोप पत्रात देखील हा उल्लेख आहे. धनंजय देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे 6 डिसेंबर रोजी खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी मस्साजोग येथील पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या प्रकल्पावर काम करणारे सुरक्षा रक्षक हे मस्साजोग येथील असल्यानं सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली. तसेच मारहाण करणाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याचा राग मनात धरून अपहरणकर्त्यांनी संतोष देशमुख यांचा खून केल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला. बीड पोलिसांनी देखील या वादातूनच ही हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला. पण एकूणच या हत्येनंतरच बीडच्या या गुन्हेगारी विश्वाचा पर्दाफाश झाला असं म्हणता येईल. म्हणजे यानंतर दुसरी घटना आहे ती म्हणजे मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या हत्येची. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच बापू आंधळे यांची 29 जून 2024च्या रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेत दोघे जखमी झाले होते तर त्यातील बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचं झालं असं होतं की परळी तालुक्यातील मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांचं आणि बबन गीते यांचं जुनं भांडण होतं. पैशांच्या देवाणघेवाणीवरून देखील या दोघात अनेकदा वाद झाले होते. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर या दोघांमधला वाद हा अधिकच टोकाला गेला. लोकसभा निवडणुकीत बापू आंधळे हे धनंजय मुंडेंच्या गटात असल्यानं गीते यांनी त्याला अनेकदा जाब विचारला होता. मग 29 जूनच्या रात्री 8 वाजण्याच्या सुमारास बँक कॉलनी भागात बबन गीते, महादेव गीते यांच्यासह इतरांनी बापू आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना बोलावून घेत गोळ्या घातल्या. यामध्ये आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 1 जण जखमी झाला. 5 जणांनी संगनमतानं शहरातील बँक कॉलनी परिसरात सरपंच बापू आंधळे आणि ज्ञानबा गीते या दोघांना बोलावून घेतलं.
बापू आंधळे यांना तू पैसे आणलेस का असं बबन गीतेनं विचारलं. पैशांच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि बबन गीतेनं कमरेचं पिस्तूल काढून बापू आंधळे यांच्या डोक्यात गोळी झाडली. दुसऱ्या एका व्यक्तीने कोयत्याने वार करून बापू आंधळे यांना ठार केलं. तसेच ग्यानबा गीतेला तिसऱ्या व्यक्तीने छातीत गोळी मारून जखमी केलं असं आंधळे यांच्या हत्येनंतर दाखल केलेल्या पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. मध्यंतरी या प्रकरणातील आरोपी महादेव गीते आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये मारामारी झाल्याची घटना घडलेली होती. गीते आणि धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते वाल्मिक कराड यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वैर आहे. त्यातच मयत बापू आंधळे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बबन गीते यांच्या पॅनलमधून ग्रामपंचायत निवडणूक लढवलेली होती आणि सरपंच म्हणून ते निवडून आले होते. मात्र त्यानंतर काही दिवसांनीच बापू आंधळे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याचाही राग त्यांच्या मनात होता आणि मग याचंच पर्यावसन त्यांच्या हत्येमध्ये झालं. म्हणजे यानंतर तिसरी घटना आहे विकास बनसोडे याची. या तरुणाला सुद्धा मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्याप्रमाणेच अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे विकासचं संपूर्ण शरीर काळनिळ पडलं होतं. विकास बनसोडे हा गेल्या 3 वर्षांपासून भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ट्रक चालक म्हणून काम करत होता. काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढण्यात आलं होतं. जवळपास 4 वर्ष तो क्षीरसागर यांच्याकडे काम करत होता. पण त्याचे क्षीरसागर यांच्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध सुरू झाले होते. याचा संशय क्षीरसागर यांना आल्यानंतर त्यांनी विकासला कामावरून काढून टाकलं. विकासला कामावरून काढून टाकलं असलं तरी त्याचे मालकाच्या पोरीसोबत प्रेमसंबंध मात्र कायम होते. त्यानंतर विकास पिंपरी परिसरात काही कामानिमित्त आला होता. पिंपरीला आल्यानंतर तो क्षीरसागरच्या मुलीला भेटायला तिच्या घराच्या परिसरात आला आणि दोघेजण भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घरामागे असलेल्या शेतात एकमेकांना भेटले. पण अशा प्रकारे भेटणं मात्र विकासच्या जीवावर बेतलं. शेतात दोघंही आक्षेपार्ह अवस्थेत दिसल्यानंतर मुलीच्या वडिलांची तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने आपल्या काही नातेवाईकांच्या मदतीने विकासला पकडलं आणि त्याला 2 दिवस एका पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवत अमानुष मारहाण केली. आरोपींनी दोरी आणि वायरच्या साह्यानं विकास बनसोडे याला बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे विकासचं संपूर्ण शरीर काळनिळ पडलं होतं. ही मारहाण इतकी भयंकर होती की काही काळानं विकासचा तडफडून मृत्यू झाला. या अमानुष मारहाणीत विकासचा मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यावर आरोपींनी त्याचा मृतदेह कड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन ठेवला आणि तिथून पळ काढला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी विविध कलमांतर्गत एकूण 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यानंतर चौथी घटना आहे माजलगाव शहरातील इथल्या स्वामी समर्थ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या भाजपा कार्यालयासमोर मंगळवारी 15 एप्रिल या दिवशी भर दिवसा तरुणाची हत्या करण्यात आली. बाबासाहेब प्रभाकर आगे राहणार किट्टी आडगाव बीड असं हत्या झालेल्या या भाजपा कार्यकर्त्याचं नाव आहे. आरोपी नारायण शंकर फपा यानं ही हत्या केली आहे. हत्येनंतर आरोपी स्वतःहून थेट शहर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. ही घटना भाजपा कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतराजवळ घडली आहे. हत्या झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाबासाहेबच्या मृतदेहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये आरोपी देखील दिसत आहे. मंडळी, मिळालेल्या माहितीनुसार आरोपीच्या पत्नीसोबत बाबासाहेब आगे याचे अनैतिक संबंध होते. वेळोवेळी सांगून आणि समज देऊनही आगे ऐकत नसल्यानं आरोपी 2 महिन्यांपासून त्याच्या मागावर होता. दरम्यान मंगळवारी आरोपी नारायण फपाळ आणि बाबासाहेब आगे समोरासमोर आले. म्हणूनच मग दबा धरून बसलेल्या नारायण यानं कोयत्यानं बाबासाहेबांच्यावर सपासप वार करत त्यांना जागेवरच संपवलं. यानंतर आरोपी हा स्वतः पोलीस स्टेशनला हजर झाला. बाबासाहेब आगे यांची हत्या करत असताना आरोपी नारायण शंकर फपाळ म्हणत होता की माझ्या पत्नीसोबत मागील 10 वर्षांपासून आहेस ना, तुला आज खल्लास करतो असं बोलून बाबासाहेब आगे यांच्यावरती त्यानं सपासप कोयत्याच्या साह्यानं वार केले. या हल्ल्यामध्ये बाबासाहेब आगे यांचा जागीच मृत्यू झाला. पण एकूणच या हत्येमुळं सध्या बीडमधलं वातावरण पुन्हा एकदा दूषित झालेलं पाहायला मिळालं. पण मंडळी, बीडमध्ये सातत्यानं घडणाऱ्या या हत्येच्या घटनांचा पॅटर्न बघितला तर इथल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर झालाय हे लक्षात येतं. सरकार बऱ्याच उपाययोजना करत असलं तरी कुठेतरी इथल्या गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही असंच म्हणता येईल. पण त्यासाठी काय करायला हवं तर गुन्हे घडल्यानंतर वेळेत कायदेशीर कारवाई करायला हवी, तरच गुन्हेगारांना चाप बसेल. पण बीडच्या एकूण बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच विशेष भरीच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी FB या फेसबुक पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.